मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे का आले नाही आणि सोबतच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधून तुमचे नाव कटले की आहे, तुमचा फॉर्म अप्रूव्ह आहे की डिसअप्रूव्ह आहे. तर हो लाडक्या भगिनी, माझ्या महाराष्ट्र राज्यातील माझ्या तमाम लाडक्या भगिनींना मी तुमचा लाडका भाऊ नितीन अग्रवाल आपल्या पेजच्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून, ज्याचं नाव आहे भारत का लाल एन के अग्रवाल, हे आपल्याला आता घर बसल्या आपल्या मोबाईलवरच कसं चेक करता येणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे लाडक्या भगिनींनो, हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. आणि जर या व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल, चॅनलवर पेजवर नवीन असाल, तर या चॅनलला आपल्या पेजला फॉलो करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशीच नवीन विश्वासार्ह माहिती वेळोवेळी सर्वात अगोदर मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवू शकेल. तर लाडक्या भगिनींनो, व्हिडिओला जास्त वेळ न करता बघूया मोबाईलवरूनच आपल्याला हे कसं चेक करायचं आहे आणि कुठे चेक करायचं. चला तर लाडक्या भगिनींनो, आपल्याला मोबाईलमधून आपल्या कुठल्या तरी एका ब्राउझरवर जायचं आहे, ज्यापैकी आपण सध्या गुगल क्रोमवर जात आहोत. तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा गुगल क्रोम असतेच. गुगल क्रोममध्ये तुम्ही येऊन जायचं आहे आणि गुगल क्रोममध्ये आल्याच्या नंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हे टाकायचं आहे आणि ते टाकल्याच्या नंतर सुरुवातीलाच भेटून जाईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री, यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्याच्या नंतर बघा या प्रकारचा डॅशबोर्ड उघडून येईल. या प्रकारचा डॅशबोर्ड उघडून आल्याच्या नंतर मोबाईलवर असो किंवा कॉम्प्युटरवर असो, त्यामध्ये सर्व माहिती दिसून जाईल. योजनेची माहिती, मुख्य पृष्ठ वगैरे, पोर्टलवर किती संख्या अर्जांची प्राप्त झाली, पोर्टलवर अर्जांची संख्या मंजूर किती आहे आणि लाभार्थी संख्या वगैरे सर्वच काही सापडून जाईल. ज्यापैकी आपण जाणार आहोत आता अर्जदार लॉग इन मध्ये. अर्जदार लॉग इन मध्ये गेल्याच्या नंतर दोन पर्याय येतात. तुम्ही त्या पहिल्या पर्यायामध्ये सुद्धा जाऊ शकता आणि कॉम्प्युटरवर लॅपटॉपवर जर जात असाल तर परत एक वेळ लॉग इन करत असताना तुम्हाला अर्ज भरतानाचा तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे. आता तुम्हाला जर पासवर्ड माहीत नसेल, कारण तुम्ही तुमच्या मोबाईलवर अर्ज भरत आहात, होऊ शकते की तुम्ही तुमच्या मोबाईलवर अर्ज भरला असेल किंवा दुसरीकडे अर्ज भरला असेल, त्यामुळे तुम्हाला तो पासवर्ड मिळेल किंवा नाही. तर तशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकू शकता जो दिलेला आहे तो, आणि पासवर्ड जर तुम्हाला माहित नाही किंवा विसरले असाल तर तुम्हाला इथे क्लिक करून पासवर्ड विसरला याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला ऑप्शन येईल, त्यानुसार मग ओटीपी येईल. ओटीपी आला की ओटीपी टाकायचा आहे आणि त्यानुसार पुढे जाऊन तुम्हाला तो पुढची प्रक्रिया करायची, लॉग इन करायची. आता माझ्याकडे पासवर्ड आहे आणि मोबाईल नंबर सुद्धा आहे, त्यामुळे मी फक्त आता थेट कॅप्चा टाकत आहे. लाडक्या भगिनींनो बघा, हा झाला कॅप्चा फिलअप केलेला आहे. मी कॅप्चा फिलअप केल्याच्या नंतर लॉग इन करत आहे. बघा आता माझ्याजवळ म्हणजे तुमच्या सर्वांसमोर सुद्धा या प्रकारे डॅशबोर्ड उघडत हे पेज येईल, ज्यामध्ये केलेले अर्ज आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं दिसून येईल, ज्यापैकी आपण केलेल्या अर्जावर क्लिक करणार आहोत. लाडक्या भगिनींनो, तर लाडक्या भगिनींनो, तुम्ही पाहू शकता माझ्याकडे सध्या ज्यावेळेस मी काही अर्ज भरलेले होते थोड्याफार प्रमाणामध्ये, ते सर्व इथे तुम्हाला दिसून येतील. ज्यापैकी ज्या लाडक्या भगिनींचं सर्व काही बरोबर असेल त्या लाडक्या बहिणींच्या समोर म्हणजे त्यांचं नाव येईल, त्यांचा ऍप्लिकेशनचा नंबर येऊन जाईल BUME चा. त्या नंबरापुढे तुमचा फोटो सुद्धा येतो. इथे सध्या सर्व्हर डाऊन असल्यामुळे, नेटवर्क कमी असल्यामुळे फोटो दिसत नाहीये, परंतु फोटो सुद्धा दिसून जाईल. आणि तुमचं सर्व काही ओके असल्यास, तुमचं यादीमध्ये नाव असेल, तुमचं यादीमधलं नाव कटलं नसेल तर 100% तुमच्या नावापुढे, फोटो पुढे या प्रकारे हिरव्या अक्षरामध्ये अप्रूव्ह लिहून येईल. आणि पुढे संजय गांधी योजनेचा लाभ घेत आहात का, तर नो म्हणजे नाही. आणि त्याच्या पुढे तुम्हाला किती पैसे मिळाले, काय मिळेल हे बघा, ऍक्शनचा टॅब आहे. या ऍक्शनच्या टॅबवर तुम्ही जर क्लिक केलं तर आता हे आहेत एक लाभार्थी आहेत, ज्यांनी म्हणजे लाडकी बहीण आहे ज्यांनी लाभ घेतलेला आहे, त्यांना 13,500 रुपये मिळाले. इथपर्यंत त्यांची माहिती दिलेली आहे. आणि या अगोदरची जी माहिती आहे ती पूर्ण तुम्हाला पाहावयास मिळेल. किंवा याच्या नंतर विलेज लेवल स्टेटस रिजेक्टेड दाखवत आहे, रिमार्क असं दाखवत आहे की फिल ॲज पर आधार. ठीक आहे. आता रिझन म्हणजे कारण दाखवत आहे, दिस ऍप्लिकंट इज नॉट विदिन द एज लिमिट ऑफ, म्हणजे त्यांना हे म्हणायचं आहे की हे जे लाभार्थी माता भगिनी आहे ज्यांनी अर्ज भरला त्यावेळेस त्यांच्या कागदपत्रावर त्यांचं जे वय आहे ते 65 वर्षापेक्षा जास्त भरू लागलं, त्यामुळे हा जो अर्ज आहे हा अर्ज रिजेक्ट करण्यात आलेला आहे. आता हा झालं सुरुवातीला अर्ज रिजेक्टेड केलेला, परंतु ज्या परिस्थितीमध्ये काही जणांचे चालू होते आणि चालू परिस्थितीमध्ये सुद्धा जर रिजेक्ट झाले किंवा बंद झाले तर ते का बंद झाले याकरिता पुढे त्याची माहिती येते. परत अजून एक आपण पाहणार आहोत. हा एक रिजेक्टेड झालेला अर्ज आहे लाडक्या भगिनींनो. तरी हा अर्ज रिजेक्टेड का झालेला आहे याचं डाटाच दाखवत नाहीये. या अगोदर याचा डाटा होता, परंतु आता डाटा सुद्धा दाखवत नाही. या लाडक्या भगिनीला
काही वेळेस पैसे आलेले आहेत, जे पैसे मी स्वतः त्यांना विड्रॉल करून दिलेले, काढून दिलेले आहेत, चेक करून दिलेले आहेत. परंतु आता काही दिवसापासून त्यांचे पैसे सुद्धा येत नाहीत आणि डाटा सुद्धा दिसत नाही लाडक्या भगिनींनो. आता लाडक्या भगिनींनो अजून आपण खाली जाऊया. काही अर्ज अजून सुद्धा आहे जे खूप सारे अप्रूव्ह आहेत आणि काही अर्ज अप्रूव्ह नाही आहेत, ती आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु यामध्ये मी आता पाहत आहे, वेळोवेळी मी ओपन करून पाहत असतो ही टॅब, ही साईट. तर ज्या लाडक्या भगिनींचे परिवारामध्ये कुणीतरी त्यांचे भाऊ, काका, बाबा, वडील, पती रिटर्न भरत होते, ITR भरत होते, ते जे लाभार्थी होते त्या लाभार्थ्यांची यामधून थेट नावच वगळण्यात आलेली आहे. म्हणजे जे लाभार्थी केवायसी करण्याकरिता गेले होते आणि केवायसी करताना त्यांना अडचणीत होती, म्हणजे केवायसी यादीमध्ये त्यांचं या योजनेमध्ये नावच नाही असं स्पष्ट लिहून आलेलं होतं आणि त्याचं स्पष्ट कारण त्यावेळेस होतं रिटर्न ITR, जो नियम अजून बदलण्यात आलेला नाही लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, मला असं वाटतं मी आता तुम्हाला जी काही माहिती दिलेली आहे छोट्या खाणी खूप छान प्रकारे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एवढं असून सुद्धा जर तुम्हाला काही समजलं नाही समजलं, तुमच्या काही शंका कुशंका असल्या, काही प्रश्न जर असतील लाडक्या भगिनींनो, तर 100% तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता, विचारू शकता. हे बघा लाडक्या भगिनींनो, यामध्ये सर्व काही योजना, यापूर्वी केलेले अर्ज, प्रोफाईल, तक्रार, योजनेची माहिती आणि जर तुम्हाला तक्रार करायची असली तर तक्रारच्या यामध्ये तुम्ही येऊ शकता. या अगोदर सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे, इथे जायचं आहे ॲड ग्रीव्हन्स, कारण की मोबाईलवर सुद्धा ॲड ग्रीव्हन्स आलेला आहे, परंतु ॲप सध्या बग दाखवत आहे, ते ॲप चालत नाही. त्यामुळे तुम्ही जर तुम्हाला तक्रार करायची असल्यास तर लॅपटॉपवर, कॉम्प्युटरवरून, कोणत्याही ऑनलाईन सेंटरवरून, महाई सेवा सेंटरवरून, CSC सेंटरवरून सुद्धा तक्रार करू शकता लाडक्या भगिनींनो. हे बघा, इथे ॲड ग्रीव्हन्सवर केलं की म्हणजे हा व्हिडिओ आपण ऑलरेडी अगोदर बनवलेलाच आहे. इथे आधार कार्ड टाकायचं, आधार कार्डची समोरची आणि मागची बाजू टाकायची आणि ती बाजू सबमिट केल्याच्या नंतर हे पुढे जाईल आणि पुढे गेल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या शब्दामध्ये तुमची काय अडचण आहे ती नोंदवू शकता आणि सबमिट करू शकता. सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला तो पॉपअप सबमिट झाल्याचा दिसून येईल लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, आशा करतो छोट्या खाणी या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमचे पैसे आले का नाही, येणार का नाही, तुमचा अर्ज पात्र आहे का नाही, अप्रूव्ह आहे की डिसअप्रूव्ह आहे, हे सर्व काही चेक करण्याकरिता या व्हिडिओच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत होईल. आणि नेहमीप्रमाणे ज्याप्रमाणे माझे व्हिडिओ तुमच्याकरिता खूप लाख मोलाचे ठरतात, विश्वासार्ह ठरतात, तुम्ही जो प्रतिसाद दिलेला आहे, दाखवलेला आहे, या व्हिडिओवर सुद्धा तुम्ही प्रतिसाद दाखवाल आणि हा व्हिडिओ सुद्धा नक्कीच तुमच्याकरिता लाख मोलाचा ठरेल अशी आशा करतो लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढीच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि व्हिडिओच्या अखेरीस मी नेहमी सांगत असतो लाडक्या भगिनींनो, त्याप्रमाणे अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद लाडक्या भगिनींनो.